नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुमच्यासाठी भरली वांगी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक पॅन घेऊया. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि जिरं घालून छान परतून घेऊया. परतले की ते एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवूया. त्यानंतर आपण भाजीसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया. ही गावठी वांगी आहे, कांदे आणि टॅमॅटो. त्यानंतर जे आपण सारण थंड व्हायला ठेवलं होतं त्याच्यात मी एक तुकडा नारळाचा घातला होता, ओल्या नारळाचा. हे मिश्रण आपण छान थंड झालं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपल्याला खूप बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे. त्यानंतर हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढल्यावर त्यामध्ये काही घरगुती मसाले आपण ॲड करूया. त्यात सगळ्यात आधी आपण घालूया हळद, त्यानंतर घालूया लाल तिखट, थोडासा गरम मसाला घातला होता मी, चवीपुरतं मीठ घालूया. त्यात मी काळा मीठ आणि पांढरा मीठ दोघं थोडं थोडं घातलं आहे. आणि हे आलं, लसूण आणि मिरची यांचा ठेचा आहे. भरपूरशी कोथिंबीर घालूया. आणि यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे, 1 चमचा एवढा. तुम्ही जो घरगुती भाजीला जो तेल वापरत असाल तोच तेल आपल्याला घालायचा आहे, वेगळा असा कुठलाही तेल घालायचा नाही आहे. 1 चम्मच एवढाच मी घातला होता. त्यानंतर आपण हे मिश्रण हाताने छान मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर आणि खूप चविष्ट अशी लागते. तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा, तुम्हाला आवडेल. छान आपण सगळा मसाला एकत्र मिक्स करून घेऊया. आणि ही वांगी आहे, ही गावठी वांगी आहे. ती आपल्याला मधून आणि आडवी, उभी आणि आडवी अशी आपण प्लसची साईन करतो त्याप्रमाणे आपल्याला हे सगळ्या वांग्यांचे काप करून घ्यायचे आहे. काप करताना तुम्ही बघा की आतमध्ये किडलेले वगैरे आहेत की नाही. किडलेले असेल, खराब असेल तर काढून टाका. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वांग्यांचे काप करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं होतं ते सारण सगळ्या वांगीमध्ये दाबून आपल्याला छान भरायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने भरत आहे. तशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा दाबून छान भरायचं आहे, म्हणजे सारण पूर्ण आतमध्ये जाईल. वांगी खाताना नुसतं वांगी नाही लागणार, त्यात मसाला पण छान भरलेला असेल तर खायला खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. भाजी ही भरलेल्या वांग्याची भाजी खूपच छान झाली होती. अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून सगळे वांगी भरून घ्यायचे आहेत. हे बघू शकता तुम्ही, आपले वांगी अशा पद्धतीने छान भरून झालेले आहेत. सगळे वांगी असे छान भरून घ्यायचे. त्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवूया. त्यात 2 चमचे तेल घालूया. आणि बारीक चिरलेला कांदा, 2 कांदे आहेत ते मी चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतले. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही कट करून पण घेऊ शकता. थोडेसे छान परतून घेऊया तेलावर. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे. तोसुद्धा आपण छान परतून घेऊया. कांदा आणि टॅमॅटो बारीक कापलेला असल्यामुळे त्याला शिजायला खूप सारं काही वेळ लागत नाही. छान आपण परतून घेऊया. आणि त्यानंतर आपण थोडे मसाले ॲड करूया. आपण त्या सारणात मसाला घातला होता, त्यामुळे इथे तुम्ही नीट लक्षात ठेवून मसाला घालायचा आहे. थोडीशी हळद, अगदी लहान चमच्याने 1 चमचा मसाला. आणि हे सगळं मसाला, कांदा, टॅमॅटो छान आपल्याला तेलावर मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जो मसाला सारण भरून शिल्लक राहिलेलं होतं ते सगळं सारण आपल्याला यामध्ये कांदा आणि टॅमॅटोमध्ये घालायचं आहे. त्याच्याने चव अप्रतिम लागते आणि ग्रेव्ही पण थोडी जाड होते. चवीला पण सुंदर लागतं. आणि आता आपण यामध्ये पाणी घालूया, कारण आपल्याला यामध्येच वांगी शिजवायचे आहेत. त्यामुळे पाणी थोडं जास्त क्वांटिटीने घाला, म्हणजे या मसाल्यामध्येच वांगी छान शिजतील आणि ग्रेव्ही पण तयार होईल.
हे बघू शकता तुम्ही. इथे मी जवळजवळ 1 ग्लास एवढं पाणी यामध्ये घातलेलं होतं. आता या मसाल्यामध्येच आपण वांगी एक एक करून सोडणार आहोत. अशा पद्धतीने छान आपण एक एक वांगी त्यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनटे शिजवून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही 5 ते 7 मिनटानंतर मी पुन्हा बघितले तरी वांगी आपले छान शिजत आलेले होते. अजून 3 ते 4 मिनटं गॅसवर ठेवले की हे वांगी छान शिजतील आणि मस्त दाटसर घट्ट असा त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. चवीला पण अगदी सुंदर आणि चविष्ट भन्नाट अशी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही कमेंट नक्की करा की रेसिपी कशी वाटली ती. त्यामुळे मला कळेल की रेसिपी तुम्हाला आवडते की नाही. बाय.